राज्यात सध्या गौण खनिज उत्खनन आणि त्यातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच सिन्नर तालुक्यातील डुबरे गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. गौण खनिज उत्खननाचे मोबाईल चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या रागातून गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार डुबरे गावातील ग्रामस्थांनी अवजड हायवा आणि ट्रकच्या सततच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याची तक्रार माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोले यांच्याकडे केली होती. त्यानंतर ढोले यांनी परिसरातील गौण खनिज उत्खननाचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले आणि परिस्थिती दर्शवणारा व्हिडिओ गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा राग मनात धरून काही संशयित गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी ढोले यांना अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण घटनेची माहिती स्वतः माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोले यांनी दिली आहे. ज्ञानेश्वर ढोले, माजी सरपंच डुबेरे गावातील काही लोकांचा फोन आला होता का रस्ता खूप खराब झालेला आहे. 4 रस्त्यात एक देवी रस्ता, तर तिथून हायवा चालत आहे खडीक्रेशरच्या. तर मला बोलले त्यांच्याकडून रस्ता करून घ्यायचा, तुम्ही लवकर या. त्यांचा 9:30चा टाईम होता, पण मला जरा थोड्या गाडी पंक्चर झाल्यामुळे मला 11:30 वाजले येता. तर 11:30ला मी गेल्यानंतर जागेवर गेलो तर ते लोक निघून गेले होते. ते लोक बोलले तुम्ही फक्त भाऊ त्यांना भेटून या, त्यांच्याशी बोलून या. त्याकरता मी तिथे जागेवर गेलो आणि गाडी ज्यांनी मला मारलं मी त्याच्या इथे गाडी लावली. मला माहीत नाही त्याची जागा आहे खडीक्रेशरवाल्याची. तर मी तिथे लावलं, तिथून व्हिडिओ शूटिंग काढली एक समाजसेवक असल्यामुळे आणि गावाला तो ग्रुप पाठवलं का हे काय चालू आहे अलिगली धंदा, आमचा रस्ता खराब करताय आणि आम्हाला का टाकत नाही, याच्यापुढे भुजंग कोण आहे. तो समोरचा जो अण्णा संतू वारुंशे, नितीन शंकर वारुंशे, सागर शंकर वारुंशे हे तिघे बी आले. यांनी मला विचारपूस न करता ग्रुप का टाकलं तू आणि भुजंग कोणाला बोलला तू, जास्त माजला तू, असं म्हणून त्यांनी मला मारहाण केली. लोखंडी पट्टा होता त्यांनी मारहाण केली. त्याच्या पुतण्यानी हातात लाकूड होतं, त्या लाकडांनी मला मारहाण केली. एवढं मारलं का तू खूपच माजलं, कायमच आमच्या विरोधात येतं, तू कायमच आमच्या खडीकेशरला त्रास देतो, तू कायमच लोकांना सांगतो इथं मरून टाक तिथं मरून टाक, तुला एकदा संपूर्ण टाकतो. त्यांनी मारलं आणि शेवटच्या क्षणाला मी थोडं पळत थोडं पुढे आलो. ते म्हणले काढ गाडीतून हत्यार आणि याचा कार्यक्रमच लावा, आणलं ते गाडीतून हत्यार. मी थोडं पुढं पळालो. नशीब माझं मी थोडं पुढं गेल्यामुळे मला एका व्यक्तीने वाचवलं, त्याच्या गाडीवर बसून मला पुढे नेलं. पण याच्यात मी एवढं सांगू इच्छितो की माझ्यासारखा समाजसेवक जर असे कामं करत असेल, आम्ही जर समाजाच्या भरवशावर असं करत असेल, हे भूमाफियावाले खडीक्रेशरवाले असे मारहाण करत असेल, तर आम्ही कोणाच्या भरवशावर लढायचं. जो कायदा आहे, कायद्यावाल्यांनी अजून काहीच केलेलं दिसत नाही, ते दबावाखाली आहेत असं मला वाटतं. आज मला 4 दिवस झालेले इथं ॲडमिट होऊन, पण तुम्हाला अजून काहीच न्याय भेटत नाही असं मला वाटतं माझ्या जीवाला. तर मला न्याय भेटावा. सध्या ज्ञानेश्वर ढोले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र गौण खनिज उत्खननाविरोधात आवाज उठवणाऱ्या माजी सरपंचावरच जीवघेणा हल्ला झाल्याच्या आरोपामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी डुबरे ग्रामस्थांसह सिन्नर तालुक्यातील नागरिकांकडून होती आहे. नवतेज महाराष्ट्र ब्युरो सिन्नर.